नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, काल परवाच तुमचं बोर्डाचं टाइम टेबल आलेलं आहे आणि जेई सेशन फर्स्टचे ॲप्लिकेशन फॉर्म देखील सुटलेले, जे की 27 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला तो फॉर्म भरता येणार आहे। मग आता लक्षात ठेवा, तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला तुमचं ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेज मिळवण्यासाठी तुम्ही मला कमेंटमध्ये विचारताना, सर माझं स्वप्न आहे, मला COEPला जायचं आहे, मला PICTला जायचं आहे, मला VJTIला जायचं आहे। मुलींचं ड्रीम असतं की मला क्युमिन्स इंजिनिअरिंग कॉलेज पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजला जायचं आहे। तर हे स्वप्न पूर्ण करण्याचे दिवस तुमच्या जवळ आलेले आहेत। शेवटचे 90 दिवस तुमच्याकडे, म्हणजे फक्त 3 महिने बाकी आहेत। तर आता ह्या 3 महिन्यासाठी तुमचा स्टडी प्लॅन काय असला पाहिजे। आणि बोर्ड एक्झामसाठी, जे की 10 फेब्रुवारीला तुमची बोर्ड एक्झाम चालू होते आणि PCMBचे पेपर जवळपास 25 फेब्रुवारीपर्यंत तुमचे फिनिश होत आहेत। त्याच्यानंतर 1 महिन्यातच तुमची CET देखील असते। सो ह्या सगळ्या एक्झामसाठी आपल्याला तयारी करण्यासाठी आपल्याकडे फक्त आहेत 90 दिवस, ते म्हणजे 3 महिने। तर या 3 महिन्याचा स्ट्रॅटेजिक प्लॅन मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देतोय आणि त्यासोबतच आपल्या केमिस्ट्रीचे काही मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर्स जे की तुम्हाला करावेच लागणार आहेत आणि जे तुम्हाला 70+ मार्क्स बोर्ड एक्झाममध्ये पण मिळवून देऊ शकतात, ते पाहणार आहे। चला तर पाहूया। पहा, HSC केमिस्ट्री 2026 बोर्ड एक्झामसाठीचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, 1 मिनिट। पहा, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या व्हिडिओमधून तुम्हाला काय मिळणार आहे, तर स्टडी स्ट्रॅटेजी देखील मिळणार आहे। चला बघूया आपण। अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आपल्या केमिस्ट्रीचे कोणते आहेत ते पहा। लेट्स प्रोसीड। आपली केमिस्ट्री विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की 4 पार्टमध्ये डिवाइडेड आहे। फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि अप्लाइड केमिस्ट्री। सो 12वीचे जे फिजिकल केमिस्ट्रीचे इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत, मी सर्व चॅप्टर्स नाही दिले, फक्त इम्पॉर्टंट चॅप्टर्स देतोय मित्रांनो। तर ते कोणते आहेत तुम्ही बघू शकताय की सॉलिड स्टेट हा अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे, जो बोर्डमध्ये हमखास विचारला जातो। आणि त्याच्यावरचे जे न्यूमेरिकल्स आहेत, कुठले न्यूमेरिकल्स करायचे तुम्हाला, तर डेन्सिटीचा जो फॉर्म्युला आहे ρ तो फॉर्म्युला करायचा आहे। त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स फिक्स येतात, 100% विचारला जाणारा क्वेश्चन आहे। पॅकिंग एफिशियन्सी याच्यावर देखील क्वेश्चन्स विचारले जातात। दुसरा जो टॉपिक आहे आपला फिजिकल केमिस्ट्रीचा, तो म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्री। इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये तुम्हाला काय काय तयार करून जायचे पहा। सेल कॉन्स्टंट इम्पॉर्टंट आहे, फिक्स त्याच्यावर न्यूमेरिकल्स येतात किंवा डेफिनेशन पण येते। मोलार कंडक्टिव्हिटीवर न्यूमेरिकल्स येतात। आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधले जे सेल्स आहेत, ड्राय सेल आहे, लीड ॲक्युम्युलेटर आहे, किंवा मर्क्युरी सेल आहे, निकेल कॅडमियम सेल आहे, किंवा आपला शेवटचा H2O2 म्हणजेच फ्युअल सेल आहे। सो हे जे सेल्स आहेत त्याच्यापैकी एखाद्या सेलवरती पण क्वेश्चन असू शकतो, त्याच्या रिएक्शनवरती क्वेश्चन असू शकतो। सो इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे इम्पॉर्टन्स पण मी तुम्हाला सांगितलेले आहेत। त्यानंतर पुढचा इम्पॉर्टंट फिजिकल केमिस्ट्रीचा टॉपिक आहे केमिकल कायनेटिक्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑर्डर ऑफ रिएक्शनवर क्वेश्चन विचारतात, किंवा रेट लॉवर क्वेश्चन असतं, किंवा हाफ लाईफ वरचे न्यूमेरिकल्स, T½ वरचे जे न्यूमेरिकल्स आहेत, किंवा रेट कॉन्स्टंट वरचे जे न्यूमेरिकल्स आहेत, ते या टॉपिकमधून खास करून बोर्ड एक्झाममध्ये आणि ॲज वेल ॲज CET एक्झाममध्ये, नेट एक्झाममध्ये पण विचारले जातात। पुढचा जो टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो फिजिकल केमिस्ट्रीचा, तो म्हणजे सोल्युशन्स। सोल्युशन्स या टॉपिकमध्ये इम्पॉर्टंट काय आहे, तर राऊल्ट्स लॉ लक्षात ठेवा, हेनरीज लॉ याच्यावरती पण न्यूमेरिकल किंवा त्याचं डेरिवेशन छोटंसं आहे ते विचारतात। क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला मोलार मास विचारतात। 4 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, ऑस्मोटिक प्रेशर किंवा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर। याच्यापैकी कुठल्याही एका फॉर्म्युलावरती पण छोटासा न्यूमेरिकल असू शकतो, किंवा कदाचित आतापर्यंत तसं झालेलं नाही डेरिवेशन वगैरे, पण याच्यावरचे न्यूमेरिकल्स खास करून विचारले जातात। सो हे आहेत आपले फिजिकल केमिस्ट्रीचे इम्पॉर्टंट चॅप्टर्स आणि त्याचे इम्पॉर्टंट पॉईंट्स। स्क्रीनशॉट अजून पण काढला नसेल तर काढून ठेवायचा आहे, कारण याच्यावर फिक्स क्वेश्चन बोर्डामध्ये येतात। लेट्स प्रोसीड। दुसरे आपले जे पार्ट आहे, इम्पॉर्टंट पार्ट, जो की आपल्या केमिस्ट्रीचा आहे, तो म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री। मित्रांनो पहा, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पहिला जो चॅप्टर आहे आपला, तो हॅलोजन डेरिव्हेटिव्ज। हॅलोजन डेरिव्हेटिव्ज म्हटलं रिएक्शन्स येतात, त्यातल्या खास करून सगळ्या ज्या नेम रिएक्शन्स आहेत, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, फिनकिल्स्टन रिएक्शन, स्वार्ट्झ रिएक्शन, वुड्स रिएक्शन, ह्या ज्या रिएक्शन्स आहेत नेम रिएक्शन्स करायच्या आहेत। त्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइडचा जो टेबल आहे 8 रिएक्शनचा, तो करायचा आहे। इनॅन्शिओमर्स करायचं आहे, कायरॅलिटी करायचं आहे, SN1 SN2 करायचं आहे। हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, हे अगोदर करा, बाकीचं करा, पण सगळ्यात अगोदर हे करा या टॉपिक मधून। दुसरा टॉपिक आहे आपला अल्कोहोल्स, फिनॉल्स, इथर्स।
त्याच्यामध्ये देखील नेम रिएक्शन्स करायच्यात, केमिकल प्रॉपर्टीज करायच्यात आणि खास करून इथं युजेस ऑफ अल्कोहोल्स और युजेस ऑफ फिनॉल याच्यावर देखील क्वेश्चन असतो मित्रांनो, हे ते लक्षात. चलो पुढचा टॉपिक आपला अल्डिहाइड्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड्स. याच्यामध्ये काय विचारतात परत एकदा, नेम रिएक्शन्स इम्पॉर्टंट आहेतच इथं देखील. ऑर्डर ऑफ ऍसिडिटी, ऍसिड पार्ट मधला जो वेगवेगळे ऍसिड्स देतात आणि त्याची ऑर्डर तुम्हाला विचारतात, त्याच्या पीके व्हॅल्यूज वगैरे दिलेले असतात. त्यानंतर या टॉपिक मधून वेगवेगळ्या टेस्ट ज्या आहेत, टुलन्स टेस्ट आहे, फेलिंग सोल्युशन आहे, वेगवेगळ्या टेस्ट त्याच्यावरती पण क्वेश्चन्स आलेले आहेत, तुमच्या पण एक्झामला येऊ शकतात. पुढचा टॉपिक आहे अमाइन्स. अमाइन्स मध्ये पहा बेसिसिटी ऑर्डर, अमाइन्स बेसिक आहेत आणि अमाइन्सची जी बेसिसिटी ऑर्डर आहे ती खूप महत्वाची, खूप 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 म्हणजे खूप महत्वाची, त्याच्यावर क्वेश्चन येतातच. नेम रिएक्शन्स आहेत अमाइन्स टॉपिक मध्ये, हॉफमन्स ब्रोमोमाइड रिएक्शन आहे, हो की नाही, कार्बिलामाइन टेस्ट आहे, टेस्ट पण इम्पॉर्टंट आहेत पहा, हिन्सबर्ग टेस्ट आहे. सो अशा नेम रिएक्शन्स आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स, बेसिसिटी, त्यानंतर डायझोनियम सॉल्ट्स, हा जो इम्पॉर्टंट पार्ट आहे ऑर्गॅनिकचा तो तुम्हाला करून जायचं आहे. हे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. त्याच्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला 3 टॉपिक आहेत, 3ही टॉपिक मोस्ट इम्पॉर्टंट आहेत आणि याचं वैशिष्ट्य काय सांगतो, याच्यात न्यूमेरिकल्स नाहीत. त्यामुळं तुमचं सगळ्यात महत्त्वाचं इथं रट्टा मारायला चान्स आहे, इथं पाठांतर करायला चान्स आहे आणि हे टॉपिक जास्त वेटेजचे देखील आहेत. विथ ऑप्शन 8 मार्काचं वेटेज आहे ह्या 3 टॉपिकचं. तुम्ही बघू शकता ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स या टॉपिकमध्ये कशावर क्वेश्चन्स येतात, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ट्रान्झिशन सिरीजचे, ऑक्सिडेशन स्टेटवर क्वेश्चन्स येतात, युजेस ऑफ केमिनोफोरवर क्वेश्चन्स येतात. पी ब्लॉक एलिमेंटचा जो टॉपिक आहे, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18, जे ऑक्साइड्स आहेत, न्यूट्रल ऑक्साइड, ऍसिडिक ऑक्साइड, बेसिक ऑक्साइड, डेफिनेशन किंवा त्याचे एक्झाम्पल, इंटर हॅलोजन कंपाऊंडच्या रिएक्शन्सवर खास करून क्वेश्चन्स येत आहेत मित्रांनो बोर्डमध्ये. मागचे 5 वर्षाचे पेपर्स तुम्ही जर पाहिलेत तुम्हाला ते दिसून येईल. स्ट्रक्चर ऑफ ऍसिड्स, कोणाचे ऍसिड, सल्फरचे ऍसिड, क्लोरीनचे ऍसिड्स, याच्यावरती पण क्वेश्चन आहेत, त्याचे स्ट्रक्चर्स करायचे आहेत आणि त्यासोबतच जे झेनॉनचे कंपाऊंड्स आहेत त्याच्यावरती देखील क्वेश्चन्स येत आहेत. ऑक्सिडेशन स्टेटवर क्वेश्चन्स येत आहेत, बॉन्डिंगवर क्वेश्चन्स येत आहेत. त्यामुळे हे स्ट्रक्चर्स करून जायचंय, बाकीचं करा पण त्याच्या सगळ्यात अगोदर हे जे मी दिलंय ते करा, कारण ह्या टॉपिक मधले हे पॉइंट मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. ओके चलो, आता तुम्ही 3ही केमिस्ट्रीचा सिलेबस पाहिला मित्रांनो. सर अप्लाइड केमिस्ट्री छोटे टॉपिक आहेत, वाचा, होऊन जातील. मी तुम्हाला इथं मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स वरती बोलत होतो, त्यामुळे फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि इम्पॉर्टंट पॉइंट सांगितलेले आहेत. आता जाऊया आपण या व्हिडिओच्या सेकंड पार्टकडे, तो म्हणजे हाऊ टू मॅनेज युअर स्टडी. सर आम्ही या 3 महिन्यात अभ्यास कसा करायचा, लक्षात ठेवा. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, स्टडी स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला चॅप्टर प्रायोरिटी ठरवायची. जे विद्यार्थी 0 आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी काहीच केलं नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी मी खास बोलतोय. त्या विद्यार्थ्यांना बोर्डामध्ये 70+ मार्क्स आले पाहिजे, त्यांचा कॉन्फिडन्स या 3 महिन्यामध्येच वाढला पाहिजे. ह्या व्हिडिओमध्ये मी बोर्डवर फोकस केलाय. येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओमध्ये मी सीईटीची स्ट्रॅटेजी देणार आहे, त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी जेई आणि नीटची पण स्ट्रॅटेजी देणार आहे. सो आपले व्हिडिओज कंटिन्युअस येत राहणार आहे. त्यामुळे अजून पण जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती मिळेल. आणि लवकरच आपली 1 शॉट सिरीज सुद्धा अपलोड होत आहे. प्रत्येक टॉपिक तुम्हाला रिव्हिजनसाठी 1 शॉटमध्ये अपलोड करतोय. त्यामुळे स्टे ट्यून आणि या सगळ्यासाठी कन्सिस्टन्सी तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे. पहा, स्टडी प्लॅनमध्ये चॅप्टर प्रायोरिटी लक्षात घ्या. अगोदर फिजिकल केमिस्ट्री करा मित्रांनो, त्याच्यात न्यूमेरिकल्स आहेत, डेरिव्हेशन्स आहेत, ह्याला वेळ लागतो. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक करा आणि पाठांतराचा विषय इनऑर्गॅनिक केमिस्ट्री शेवटी ठेवा, अप्लाइड केमिस्ट्री सगळ्यात शेवटी ठेवा, म्हणजे तुम्हाला केमिस्ट्री सिलेबस कव्हर होईल. दुसरा आहे डेली प्लॅन. डेली प्लॅन मध्ये तुम्ही काय करायचं लक्षात ठेवा, दररोज तुम्ही कमीत कमी 2 तास कन्सेप्ट रीडिंग वर द्यायचे. अगोदर वाचायचं आहे, टॉपिक पूर्ण वाचायचं आहे किंवा 1 शॉट बघायचं आहे. आपले 1 शॉट अपलोड होत आहेत, 1 शॉट बघायचं आहे. तुमचे डेली जे लेक्चर्स असतील, कोचिंग क्लासेस असतील, तिथं पण तुम्ही फॉलोअप घ्या. तुमचे टॉपिक्स, त्याचे कन्सेप्ट रीड करा. त्याच्यानंतर 1 hour फॉर न्यूमेरिकल्स आणि 1 hour फॉर PYQs. काय करायचे पहा, एकूण 4 तास तुम्हाला आता केमिस्ट्रीला द्यावे लागतील दररोज. पहिलं 2 तास कन्सेप्ट रीडिंग, दुसरं 1 तास न्यूमेरिकल आणि 1 तास PYQs. अशा पद्धतीने केमिस्ट्री तुमचं कव्हर होणार आहे. तिसरं आहे नोट्सची रिव्हिजन. लक्षात ठेवा, तुम्हाला शॉर्ट नोट्स बनवावे लागतील. शॉर्ट नोट्स काय सांगतात मित्रांनो, शॉर्ट नोट्स मध्ये फॉर्म्युला शीट्स आहेत, त्यानंतर तुम्ही रिएक्शन शीट्स पण बनवू शकता. फिजिकल केमिस्ट्रीसाठी सगळे फॉर्म्युले लिहायचे, ते एका ड्रॉइंग पेजवर स्केच पेनने भिंतीला चिकटवायचे.
त्यानंतर रिएक्शन सीट्स तयार करायच्यात, भिंतीला चिटकवायचे. तुम्ही ज्या ठिकाणी ज्या रूममध्ये राहता ते वातावरण असं प्रफुल्लित झालं पाहिजे. पहा, जी गोष्ट आपल्याला करायची असते ती लक्षात राहण्यासाठी आपल्या नजरेसमोर राहायला पाहिजे. येते एक लक्षात? जी गोष्ट आपल्या नजरेसमोर राहते ती गोष्ट आपल्याला करायची म्हणून लक्षात येते. म्हणून फॉर्म्युला सीट रिव्हिजनसाठी, रिॲक्शन सीट रिव्हिजनसाठी, शॉर्ट नोट्स रिव्हिजनसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सर करायच लागतील का? हो, करावंच लागेल. चलो, त्यानंतर आहे प्रॅक्टिस PYQs. बरं, कन्सेप्ट रीडिंग झाली, शॉर्ट नोट्स झाल्या, फॉर्म्युला सीट झाले, रिॲक्शन सीट झाले. आता काय आहे तर PYQ ची प्रॅक्टिस. मित्रांनो, मागचे 5 वर्षाचे जे पेपर्स आहेत, फॉर एक्झाम्पल आपण बोर्डसाठी बोलतोय तर मागचे 5 वर्षाचे बोर्डाचे एकूण 10 पेपर्स म्हणजे जवळपास 8 पेपर तरी कमीत कमी तुम्हाला करावे लागतील. कारण तुम्हाला अंदाज येईल, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की जे बोर्डाचे पहिले क्वेश्चन्स आहेत त्याच्यासारखे 60 ते 70% क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये येणार आहेत. थोडाफार चेंज करतील, पण 60 to 70% क्वेश्चन्स प्रीवियस इयर्स क्वेश्चन्स मधून येतात. म्हणून मागचे बोर्ड पेपर्स करायला अजिबात विसरू नका. शेवटचा पण खूप महत्त्वाचा तो म्हणजे मॉक टेस्ट. मित्र हो, सोमवार ते शुक्रवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार 5 दिवस तुम्ही हा प्लॅन फॉलो करायचा आहे दररोज. आणि शनिवार रविवार तुम्ही फक्त आणि फक्त रिव्हिजनसाठी द्यायचं आहे. सॅटर्डे संडे रिव्हिजनसाठी द्यायचं आहे. आणि संडेला तुम्ही फिक्स एक 3 तासाची टेस्ट केमिस्ट्रीसाठीची द्यायची आहे, म्हणजे आहेच. 70 मार्काचा पेपर प्रत्येक संडेला इथून पुढे द्यायचा आहे. म्हणजे आठवड्यात एक पेपर जर दिला तो नोव्हेंबरचे 4 रविवार, डिसेंबरचे 4 रविवार, जानेवारीचे 4 रविवार, किती पेपर्स होतील केमिस्ट्रीचे? 90 दिवस, 4×3=12 म्हणजे 12 टेस्ट पेपर तुमचे होल सिलेबसचे होतात. जास्त संख्या नाहीये. आठवड्याला एक पेपर म्हणतोय. करू शकताय ना? कमेंट बॉक्समध्ये मला लगेच सांगा. जे जे करू शकते त्यांनी यस सर म्हणून टाका. आणि आजच हा प्लॅन जो आहे तो तुम्ही फॉलो करायचा मित्रांनो. जर स्क्रीनशॉट सगळे काढून घ्या. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, खरंच तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओमधून मला मदत होणार आहे, तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपल्या पुढील स्ट्रॅटेजी व्हिडिओमध्ये. थँक्यू.